रिसेंटली गार्डनमध्ये गेले होते तेव्हा एक 2.5-3 वर्षाचा मुलगा प्रत्येक लहान मुलावर ओरडत होता. त्याच्या पुढे मागे स्लाईडवर जे होते किंवा झोका खेळत होते किंवा इन जनरल पळताना खेळताना सगळ्यांवर तो ओरडत होता. नो जो गो जा, आरडाओरडा. खूप वेळा त्यांनी पुश करण्याचा प्रयत्न केला आणि फक्त लहान मुलांवरच नाही तर त्यांच्यासोबत जे पेरेंट्स होते जे इंटरव्ह्यू करू लागले त्यांच्यावर पण तो ओरडत होता की जा, नो, चुप वगैरे असं सगळं करत होता. आणि मला ॲक्च्युली समजलं नाही की हा इतका लहान मुलगा एवढा इम्पेशंट का आहे किंवा एवढा का तो इरिटेबल आहे. आणि विदिन नेक्स्ट 5 मिनिट्स त्याचा आन्सर मिळालं. खेळून झाल्यानंतर तो त्याच्या आईजवळ गेला. त्याची आई एका दुसऱ्या बाईसोबत गप्पा मारत बसलेली होती आणि त्यांनी त्याच्या आईला पाणी मागितलं. त्याच्यावर त्याची आई इतक्या जोरात ओरडली त्याच्यावर आणि ट्रस्ट मी हे नॉर्मल ओरडणं नव्हतं. इट वॉज लाईक की कळत नाही का तुला, आणि खूप लाऊड होतं. इतकं लाऊड की बाकीची लहान मुलं सुद्धा घाबरून बघू लागली. आणि ते ओरडणं ॲज अ पॅरेंट किंवा इन जनरल ॲज अ ह्युमन बिंग मला खूप जास्त ह्युमिलिएटिंग किंवा चांगलं नाही वाटलं. बाकीची लहान मुलं बघू लागली, इतक्या ते जोरात ओरडू लागल्या आणि काहीच कारण नव्हतं, त्यांनी फक्त पाणी मागितलेलं होतं. सो मला ते समजलं की कुठेतरी दॅट इज द नॉर्मल टेंडन्सी इन अ हाऊस, जिथे युजली सगळेच तसं बोलतात आणि मुलं तेच पिक करत असतील. त्यांनी कदाचित तेच पिक केलं असेल आणि तेच त्याचं नॉर्मल बोलणं आहे की नाही, नो, हे सगळ्यांशी तसंच बोलायचं. सेकंड थिंग, खूप वेळा टॉडलर बिहेवियरमध्ये असं असतं की घरात सगळे खूप छान शांत बोलत असतात तरी पण इरिटेबल टॉडलर्स असतात, विच इज एक्सेप्टेबल, कारण त्यांना अजून तेवढं रेग्युलेशन करता येत नसतं इमोशन्सचं. पण ही केस होती क्लिअर मंकी सी मंकी डू, म्हणजे जे बघतात मुलं तेच करणार आहेत एक्झॅक्टली, आणि तसंच झालेलं होतं. सो खूप वेळा पॅरेंट्स येऊन सांगतात काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे की आमच्या घरात तर कोणाच असं ओरडत नाही किंवा आम्ही त्याला कधीच ओरडत नाही जेव्हा तो काही मोठ्या चुका करतो. बट इफ यू सी द स्मॉल थिंग्स, स्मॉल गोष्टी, की छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडनं काही सांडलं किंवा काही रिपिटेटिव्ह बिहेवियर झालं तर त्याच्यावर इरिटेबल होऊन बोलणं, चिडचिड करून बोलणं, नॉर्मली बोललं समजलं जातं. पण त्याचा इम्पॅक्ट असा होतो की मुलांना वाटतं की दिस इज ओके, दिस इज ओके. जर आपल्या मनाविरुद्ध काही होतंय किंवा आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही तर आपण असं बोललं तर चालून जातं, विच इज नॉट अ गुड थिंग. सो फॉर ऑल द पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स किंवा काका मावशी मामा जे मुलांसोबत राहतात, प्लीज मेक शुअर की तुम्ही त्यांच्यासमोर काय एक्झाम्पल सेट करताय, काय टोन सेट करताय, कसं बोलताय, नॉट जस्ट त्यांच्याशी बट आजूबाजूच्या लोकांशी सुद्धा तेच एक्झॅक्टली ते कॉपी करणार आहेत.